राजा का ये चल ये गप गप ये चल ये ये राजा ये बाळा ये घाणवड मध्ये शाखेव पोती खाली करून तसंच आपण लेंगऱ्यात आलो. लेंगऱ्यात सागर शेठच्या दावणीला पोती टाकून लेंगऱ्याच्या शाखेवर टाकून मित्रांनो आता मला वाटतं गाणंदला चाललोय आणि गर्निकी राजाचं राजा दावणी बसण्याचा रस्ता आहे. काय दादा काय वाटते रिझल्ट काय वाटतं? रिझल्ट चांगला आहे की बर आता तुम्ही बघितलं नाही का आता आपल्याला बर रिझल्ट चांगला आहे. बैल खाते ते बे ताटूनच खाते चाटून खाते. राजा कुणाचं खात नव्हतं पहिले. हा कोणाचंच खाल्लं नाही राजानं बर आजपर्यंत खाल्लंच नाही कोणाचं. डाळ राजा सोडून का? कोणाचंच खाल्लं नाही. तुमचंच खाल्लंय. बर मग काय तुमच्यावर प्रेम करतो का काय कळलं ना मला बे. बर जवळ येऊन दिला ना आज काय विषय आज 3 दिवस झालं बैल जवळ येऊन. राजा का आम्हाला जवळ येऊन दिला. मला तर जरा मला पण फेस करला आज पण पुन्हा येऊनच देत नाही. 3 दिवस म्हणतो काय एकन मला वाटतं नरशिवाडीनं मार खाऊन शेमेला आल्यापासून बैल जवळच येऊन दिला. बर काय झालंय ते काय आम्हाला बी काय कळलं आणि कायच नाही. राजा का बर मग आता बघूया आता मग खाद्याची करामत आहे का कशाची. बर बर दादा काय आहे म्हणजे वेगळं पण काय वाटतंय. अनेक लोकांना मी म्हटलं अर्ध्या गुणित रिझल्ट म्हटल्यावर त्यांना वाटते काय कसं अर्ध्या गुणित शक्य नाही. शक्य वाटतं तुम्हाला या गुणित एवढं म्हणजे नाही वाटते फरक म्हणजे 8 दिवसात कळला पाहिजे माणसाला. हो हम्म, जो बैलाकडे जो कायम माणूस आहे त्याला 8 दिवसात फरक कळला पाहिजे. बैलावर काय परिणाम होतोय काय नाही हे कळलं पाहिजे ना त्या माणसाला. हम्म. नाहीतर उगाच काहीतरी म्हणण्याचा अर्थ नसतोय ना. बर म्हणजे दादा ही योग्य आहे सगळं व्यवस्थित करतो. हा, व्यवस्थित आहे तुमचं चाललंय चांगलं. आता मागणी बी तुम्हाला भरपूर आहे कारण आता आम्ही तुम्हाला घेतले ते आज 4-5 पोती घेतले आम्ही. हम्म. मग अजून काय पाहिजे आम्हाला. हे बारकं पण खाते का? हा, खाते की बारकं बी. बर आता ती कालवड आहे पलीकडची. हा कालवड आहे. बर कसं काय मग बाकी बाकी काय बाकी व्यवस्थित मोठ्या आहे. बागुड गेला काय? ती गावात असेल की. हम्म. दादा हाही रिझल्ट अनेक लोकांना वाटते की आणि मळताना एक वेगळा सुगंध येतोय. होय येतोय की. हम्म. दपाट्याच्या पेटागत येतंय आणि अजून काय पाहिजे मग. चालतंय मित्रांनो चला दादाला पोती टाकून निघावं म्हणलं. हा तसंच धन्यवाद.